नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तर पाहूयात आजच्या म्हणजे 11 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. ठीक आहे, प्रश्न पहिला. आदित्य पांड्या कोणत्या कारणासाठी चर्चेत आहेत किंवा होते, असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताचे सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग ॲस्ट्रॉनॉट म्हणून ते चर्चेत आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ॲनालॉग ॲस्ट्रॉनॉट मिशन म्हणजे पृथ्वीवरती अंतराळासारख्या परिस्थितीची कृत्रिम निर्मिती करून प्रशिक्षण देणे, असा त्याचा अर्थ आहे. आणि धोलावीरा गुजरात कच्छच्या रणमध्ये स्थित असून चंद्रासारख्या भूप्रदेशासाठी योग्य मानले जाते, असा तो प्रोजेक्ट आहे. आणि AAKA स्पेस स्टुडिओ ही इस्रोकडून नोंदणीकृत स्पेस ट्युटर संस्था आहे. आणि आदित्य पांड्यांनी या मिशनमध्ये ॲनालॉग ॲस्ट्रॉनॉट आणि सिस्टीम इंजिनियर अशा दुहेरी भूमिका निभावलेल्या आहेत. पुढील प्रश्न दुसरा. शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2005 ते 2005-06 मध्ये विशेष विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करण्यासाठी पहिली टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन हे महाराष्ट्रातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेली प्रमुख टास्क फोर्स आहे. आणि डॉक्टर नरेंद्र जाधव समिती 2007-08 शेतकरी आत्महत्या आणि कर्ज माफीबाबत अहवाल सादर करणारी टास्क फोर्स आहे. आणि बळीराजा चेतना अभियान हे आत्महत्या प्रवण जिल्ह्यांमध्ये समुपदेशन व जनजागृतीसाठी राबवले जाणारे अभियान आहे. हे तीनही पॉइंट्स आहेत ना, 1, 2, 3 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न. लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी कोण करत आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विरोधी पक्ष. महत्वाचे पॉइंट्स पहा. काँग्रेसचा आरोप आहे की लोकसभा स्पीकरने नियमांचा हवाला देत राहुल गांधी यांना भाषण पूर्ण करून दिलेले नाहीये. आणि राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये माजी लष्कर प्रमुख M नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत होते. ठीक आहे, हे कारण आहे त्यामागचं. आणि लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाबद्दल थोडंफार जाणून घ्या. आतापर्यंत लोकसभेमध्ये 3 वेळा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तो कधी, तर 1954 मध्ये GV मावळणकर यांच्या विरोधात, 1966 मध्ये हुकुमसिंह यांच्या विरोधात आणि 1987 मध्ये बलराम झाकर यांच्या आणि ओम बिर्ला यांच्यावरती चौथ्यांदा हा प्रस्ताव मांडण्यात येत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न चौथा. इंडिया नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम कोणी सुरू केला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अबे करंदीकर DST सचिव यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि नेदरलँड्स यांनी स्वच्छ ऊर्जेसाठी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. आणि हा कार्यक्रम भारतीय PhD विद्यार्थी, पोस्ट डॉक्टरल संशोधक आणि प्राध्यापकांसाठी खुला असणार आहे. आणि ग्रोनिंगेन विद्यापीठ आणि भारतातील 19 IITs यांच्या हरित हायड्रोजन संशोधनासाठी MOU करण्यात आलेला आहे यामार्फत. आणि हा उपक्रम भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन एनर्जी इंडिपेंडंट 2047
आणि नेट झिरो 2070 उद्दिष्टांशी सुसंगत आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 5वा. केरळ न्यायिक सेवेच्या सिव्हिल जज म्हणजे ज्युनियर डिव्हिजन पदासाठीच्या परीक्षेमध्ये अपंगत्व श्रेणीत प्रथम क्रमांक कोणी मिळवला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थन्या नाथन सी यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. थन्या नाथन सी केरळमधील पूर्णतः दृष्टीहीन असलेल्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरणार आहेत आणि 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दृष्टीहीन उमेदवार न्यायिक सेवेसाठी अपात्र ठरवता येणार नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. आणि थन्या नाथन या कन्नूर विद्यापीठाच्या LLB परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यांनी. आणि ब्रेल लिपी आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्यांनी अभ्यास करून यशस्वी कामगिरी साध्य केलेली आहे. ठीक आहे, हा प्रश्न महत्वाचा आहे हा. आणि पुढील प्रश्न, प्रश्न 6वा. पालघरमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू कोण होते? आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे ते. तर यांचं नाव होते संभाजी पाटील. महत्वाचे पॉइंट्स पहा. संभाजी पाटील हे पुण्याहून गुजरातकडे प्रवास करत असताना हा अपघात झाला. राज्यातील रस्ते अपघातांच्या संख्येमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ झाल्याचे या घटनेतून दिसून येते आणि ही घटना 9 फेब्रुवारी 2026 रोजी पालघर येथे घडली असल्याची माहिती आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 7वा. 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. एक मिनिट. या पुस्तकात 2020 मधील भारत चीन सीमावाद आणि गलवान खोऱ्यातील संघर्षातील निर्णय प्रक्रियेचा उल्लेख आहे. त्यामुळे पुस्तक थोडे वादग्रस्त ठरत आहे मे बी. जनरल नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 28वे लष्कर प्रमुख म्हणून सेवा दिलेली आहे. आणि जनरल नरवणे यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक सारखे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे, पुढील प्रश्न, प्रश्न 8वा. विकसित भारत रामजी अधिनियम 2025 अंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला किमान किती दिवसांचा मजुरी रोजगार कायदेशीररित्या हमी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 125 दिवसांचा. महत्वाचे पॉइंट्स पहा. या अधिनियमात ठराविक कालावधीत काम न मिळाल्यास वैधानिक बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे आणि महिलांचा सहभाग किमान 1/3 अनिवार्य करण्यात आलेला असून महिला प्रतिनिधी कुटुंबावरती विशेष भर देण्यात आलेला आहे. केंद्र व राज्य रोजगार हमी परिषदांमध्ये महिलांचे किमान 1/3 प्रतिनिधित्व बंधनकारक करण्यात आलेले आहे, कंपल्सरी आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 9वा. मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना कोणत्या राज्यात राबवण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना उत्तराखंड राज्यातील निराधार, विधवा आणि घटस्फोटित अविवाहित महिलांसाठी आहे आणि या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत प्रकल्पावरती 75% किंवा कमाल 1.5 लाख सबसिडी दिली जाते. पुढील प्रश्न, प्रश्न 10वा. बायोफॅक 2026 मध्ये भारताला कोणता सन्मान देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कंट्री ऑफ द इयर हा सन्मान मिळालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. बायोफॅक हा जगातील सेंद्रिय उत्पादनांसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आहे. हा मेळा जर्मनीतील नेरेमबर्ग येथे आयोजित करण्यात आला आणि बायोफॅक 2026 मधील भारताचा सहभाग APEDA द्वारे आयोजित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 11वा. DGCA कडून सुरू करण्यात आलेले विशेष सुरक्षा ऑडिट कोणत्या ऑपरेटरसाठी आहे? DGCA याचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट
डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ठीक आहे, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॉन शेड्यूल विमान आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर. ठीक आहे, त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. बारामती विमान अपघातानंतर DGCA ने नॉन शेड्यूल विमान आणि हेलिकॉप्टर ऑपरेटरचे विशेष सुरक्षा ऑडिट सुरू केले आणि हे सुरक्षा ऑडिट 2 टप्प्यांमध्ये राबवले जात असून पहिल्या टप्प्यामध्ये 14 ऑपरेटर्सचा समावेश आहे आणि DGCA ने ऑडिट पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. लखपती बिटिया योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे ही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली या राज्याने. महत्वाचे पॉइंट्स पहा. दिल्ली सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी लखपती बिटिया योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना 2008 मधील लाडली योजनाचे विस्तारित व पुनर्गठित रूप आहे. जन्मापासून पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत यामध्ये दिली जाते. तर आपले आजचे 11 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे की लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.